दशक दुसरा समास पाचवा रजोगुण लक्षण. श्री ज्ञानेश्वर महाराजांसारखा किंवा श्री समर्थ रामदासांसारखा अवतारी संत जरी झाला तरी देहाने तो अखेर आपल्या स्वभावानुसारच वागतो. माणूस म्हणून सर्व माणसे सारखी असली तरी प्रत्येक माणूस आपापल्या परीने निराळा असतो. पण दृश्यसृष्टीची रचना अशी आहे की प्रत्येक विशेषाच्या मागे सामान्य असते. तेव्हा माणसाच्या निराळेपणाच्या मागे असणारे सामान्य कोणते याचा शोध प्राचीन कालापासून विचारवंत करीत आहेत. जे जे आकारात येते ते ते त्रिगुणांचे बनलेले असते असा सिद्धांत भारतामध्ये कपिलाचार्यांनी फार वर्षापूर्वी मांडला. वेदांत तत्त्वज्ञानाने तो ग्राह्य ठरवून आपलासा करून घेतला. कपिलांचे सांगणे असे की जर सगळे दृश्य विश्व सत्व रज व तम या 3 गुणांनी विणलेले आहे तर माणूस देखील त्रिगुणात्मक असला पाहिजे. प्रकाश, ज्ञान, शांती, समाधान, निस्वार्थी प्रेम इत्यादी सत्वगुणांबरोबर येतात. तर वासना, धडपड, खटपट, उद्योगीपणा, लढाऊवृत्ती इत्यादी रजोगुणांबरोबर येतात. त्याचप्रमाणे आळस, निद्रा, स्तुती, जडत्व, मोह इत्यादी तमोगुणांबरोबर येतात. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात पण त्यापैकी एक इतर दोहोंपेक्षा वरचढ असतो. त्या वरचढ गुणाप्रमाणे प्रत्येक माणूस सत्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी मानला जातो. ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने सगळे संत एकाच भूमिकेवर असतात ते काही खोटे नाही. पण ज्ञानाचा समान अधिकार भोगणारी ही मंडळी त्रिगुणातीत असून व्यवहारात वागताना गुणप्रमाणानुसार भिन्न स्वभावाची व भिन्न वर्तनाची दिसली. सामान्य मनुष्य या त्रिगुणाच्या साम्राज्यातच वावरत असतो. त्याच्यामधून त्याला परमार्थाची वाटचाल करायची असते. तेव्हा प्रत्येक गुणात शुद्ध व सबल असा भेद केला. शुद्ध गुण परमार्थाकडे नेतो तर तोच गुण सबल असेल तर प्रपंचाकडे खेचतो असे संतांनी सांगितले. पुढील 3 समासात या 3 गुणांचे सविस्तर वर्णन श्री समर्थ रामदास स्वामी करीत आहेत. समास पाचवा रजोगुण लक्षण. ओवी स्वरूपामध्ये पुढील प्रमाणे. श्रीराम मुळी देह त्रिगुणाचा सत्व रज तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण श्रीराम. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी श्रीराम. श्लोक. ऊर्ध्व गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः, जघन्य गुण वृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. त्यातही शुद्ध आणि सबळ तेही बोलिजेती सकळ, शुद्धतेची जे निर्मळ सबळ बाधक जाणावे श्रीराम. शुद्ध सबळाचे लक्षण सावध परिसा विचक्षण, शुद्ध तो परमार्थी जाण सबळ तो संसारिक श्रीराम. तया संसारिकांची स्थिती देही त्रिगुण वर्तती, एक येता दोन्ही जाती निघोणीया श्रीराम. रजतम आणि सत्व येणीची चाले जीवित्व, रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू आता श्रीराम. रजोगुण येता शरीरी वर्तणूक कैसी करी, सावध होऊनी चतुरी परिसावे श्रीराम. माझे घर माझा संसार देव कैचा आणिला थोर, ऐसा करी जो निर्धार तो रजोगुण श्रीराम. माता पिता आणि कांता, पुत्र सुना आणि दुहिता, इतुकियांची वाहे चिंता तो रजोगुण श्रीराम. बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, दुसऱ्यांचे अभिलाषावे तो रजोगुण श्रीराम. कैचा धर्म कैचे दान, कैचा जप कैचे ध्यान, विचारीना पाप पुण्य तो रजोगुण श्रीराम. नेने तीर्थ नेने व्रत, नेने अतीत अभ्यांगत, अनाचारी मनोगत तो रजोगुण श्रीराम. धनधान्याचे संचित मन होय द्रव्यासक्त, अत्यंत कृपण जीवित्व तो रजोगुण श्रीराम. मी तरुणा मी सुंदर मी बलाढ्य मी चतुर, मी सकळांमध्ये थोर म्हणे तो रजोगुण श्रीराम. माझा देश माझा गाव, माझा वाडा माझा ठाव, ऐसी मनी धरी हाव तो रजोगुण श्रीराम. दुसऱ्यांचे सर्व जावे माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण श्रीराम. कपट आणि मत्सर उठे देही तिरस्कार,
अथवा कामाचा विकार तो रजोगुण श्रीराम. बाळकावरी ममता प्रीतीने आवडे कांता, लोभ वाटे समजता तो रजोगुण श्रीराम. जीवलगांची खंती जेने काळे वाटे चित्ती, तेने काळे शीघ्रगती रजोगुण आला श्रीराम. संसाराचे बहुत कष्ट कैसा होईल सेवट, मनास आठवे संकट तो रजोगुण श्रीराम. कामागे जे जे भोगिले ते ते मनी आठवले, दुःख अत्यंत वाटले तो रजोगुण श्रीराम. वैभव देखोन दृष्टी आवडी उपजली पोटी, आशा गुणे ही पुटी करी तो रजोगुण श्रीराम. जेचे दृष्टी पडिले ते ते मनी मागितले, लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण श्रीराम. विनोदार्थी भरे मन शृंगारिक करी गायन, रागरंग तान मान तो रजोगुण श्रीराम. टवाळी ढवाळी निंदा सांगणे घडे वेवादा, हास्य विनोद करी सर्वदा तो रजोगुण श्रीराम. आळस उठे प्रबळ कर्मणुकेचा नाना खेळ, का उपभोगाचे गोंधळ तो रजोगुण श्रीराम. कळावंत बहुरूपी नटावलोकी साक्षपी, नाना खेरी दान अर्पी तो रजोगुण श्रीराम. उन्मत्त द्रव्यावरी अति प्रीती ग्रामज्य आठवे चित्ती, आवडे निचाची संगती तो रजोगुण श्रीराम. तस्कर विद्या जीवी उठे पर्यन्यून बोलावे वाटे, नित्य नेमास मन विटे तो रजोगुण श्रीराम. देवकारणी लाजाळू उदरा लागी कष्टाळू, प्रपंची जो स्नेहाळू तो रजोगुण श्रीराम. गोडग्रासी आळकेपण अत्यादरे पिंड पोषण, रजोगुणे उपोषण केले न वचे श्रीराम. शृंगारिक ते आवडे भक्ती वैराग्य नावडे, कळाला घवी पवाडे तो रजोगुण श्रीराम. नेनोनिया परमात्मा सकळ पदार्थी प्रेमा, बळात्कारे घाली जन्मा तो रजोगुण श्रीराम. असो ऐसा रजोगुण लोभे दावी जन्म मरण, प्रपंची तो सबळ जाण दारुण दुःख भोगवी श्रीराम. आता रजोगुण हा सुटेना संसारिक हे तुटेना, प्रपंची गुंतली वासना यास उपाय कोण श्रीराम. उपाय एक भगवत भक्ती जरी ठाकेन विरक्ती, तरी एथानुशक्ती भजन करावे श्रीराम. काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने, ईश्वरी अर्पणीया मने सार्थक करावे श्रीराम. येथानुशक्ती दान पुण्य परी भगवंती अनन्य, सुखदुःखे परिचिंतन देवाचेची करावे श्रीराम. आदि अंती एक देव मध्येची लाविली माव, म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा श्रीराम. ऐसा सबळ रजोगुण संक्षेपे केला कथन, आता शुद्ध तो तू जाण परमार्थिक श्रीराम. त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण, तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ श्रीराम. ऐसा रजोगुण बोलिला श्रोते मनी अनुमानिला, आता पुढे परिसीला पाहिजे तमोगुण श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास 5वा समाप्त. श्रोते हो, दशक 2 यामधील समास 6वा तमोगुण लक्षण. समर्थ रामदास स्वामींनी समास 6वा यामध्ये तमोगुण लक्षण वर्णन केलेले आहेत. विश्वविद्यालयातील परीक्षांमध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा असे पास होणाऱ्यांचे 3 वर्ग असतात. तिसऱ्या वर्गापलीकडे वर्ग नसतो. त्याचप्रमाणे श्री समर्थांनी सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी असे माणसांचे 3 वर्ग कल्पिले आहेत. सत्वगुणी माणूस खऱ्या अर्थाने माणूस असतो यात शंका नाही. शुद्ध रजोगुणी माणूस सुद्धा सत्वगुणी म्हणूनच मानायला हरकत नाही. आता उरले 2 शबल रजोगुणी आणि तमोगुणी माणसे. यापैकी शबल रजोगुणी माणसे म्हणजे मनापासून प्रपंचात रस घेणारा सामान्य संसारी माणूस होय. त्याच्या जीवनात परमार्थाला स्थान नसते हे जरी खरे असले तरी तो मोठ्या रसिकतेने जीवन जगतो. खावे प्यावे, भोग भोगावे, खेळ खेळावे, नाटक पहावे व करावे, व्यसन करावे, संगीत नृत्यादी कलांचा रस घ्यावा, पैसा मिळवावा आणि चैनीत आयुष्य घालवावे असा त्याचा दृष्टिकोन असतो. तो उघडपणे भोगी वृत्तीचा असतो. तमोगुणी माणसाचा वर्ग शेवटचा. तमोगुणी माणसामध्ये शबल रजोगुणांचे सगळे दोष आहेत.
इतकेच नव्हे तर त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एकांतिकपणा, आतातायीपणा आणि अघोरीपणा आढळतो. उदाहरणार्थ, रजोगुणांप्रमाणे तमोगुणात विकार असतात, पण ते भयंकर प्रमाणात असतात. स्वार्थ असतो, पण तो अमर्याद असतो. आसक्ती असते, पण ती अवास्तव असते. अनुष्ठान असते, पण ते आतातायी असते आणि साधन असते, ते पण अघोरी असते. तमोगुणी माणूस संगती करण्यास कठीण असतो. नाईलाजाने त्याला माणूस म्हणायचे इतकेच. असे वर्णन तमोगुण लक्षण यामध्ये केलेले आहे. तमोगुण लक्षण ओवी स्वरूपामध्ये पुढील प्रमाणे. श्रीराम मागा बोलिला रजोगुण क्रियेसहित लक्षण, आता ऐका तमोगुण तेही सांगिजेल श्रीराम. संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद, का अद्भुत आला क्रोध तो तमोगुण श्रीराम. शरीरी क्रोध भरता नोळखे माता पिता, बंधू बहीण कांता ताडी तो तमोगुण श्रीराम. दुसऱ्याचा प्राण घ्यावा आपला आपण स्वय द्यावा, विसरवी जीव भावा तो तमोगुण श्रीराम. भरले क्रोधाचे काबिरे पिशाच्या परी वावरे, नाना उपाय नावरे तो तमोगुण श्रीराम. आपला आपण शस्त्रपात पराचा करी घात, ऐसा समय वर्ततो तो तमोगुण श्रीराम. डोळा युद्धाची पहावे रण पडिले तेथे जावे, ऐसे घेतले जीवे तो तमोगुण श्रीराम. अखंड भ्रांती पडे केला निश्चय वेगळे, अत्यंत निद्रा आवडे तो तमोगुण श्रीराम. क्षुधा जयाची वाढ नेणे कडू अथवा गोड, अत्यंत जो का मूढ तो तमोगुण श्रीराम. प्रीतीपात्र गेले मरण तया लागी जीव देणे, स्वय आत्महत्या करणे तो तमोगुण श्रीराम. किडा मुंगी आणि श्वापद यांचा करू आवडे वध, अत्यंत जो कृपामंद तो तमोगुण श्रीराम. श्रीहत्या बाळहत्या द्रव्यालागी ब्रह्महत्या, करू आवडे गोहत्या तो तमोगुण श्रीराम. विसाळेची निनेटे विष घ्यावेसे वाटे, पर्वदमनी उठे तो तमोगुण श्रीराम. अंतरी धरुनी कपट पराचे करी तळपट, सदा मस्त सदा उद्धट तो तमोगुण श्रीराम. कळह व्हावा ऐसे वाटे झोंबी घ्यावी ऐसे उठे, अंतरी द्वेष प्रगटे तो तमोगुण श्रीराम. युद्ध देखावे ऐकावे स्वय युद्धची करावे, मारावे की मरावे तो तमोगुण श्रीराम. मत्सरे भक्ती मोडावी देवाळये विघडावी, फळती झाडे तोडावी तो तमोगुण श्रीराम. सत्कर्मे ते नावडती नाना दोष ते आवडती, पाप भय नाही चित्ती तो तमोगुण श्रीराम. ब्रह्मवृत्तीचा उच्छेद जीव मात्रास देणे खेद, करू आवडे अप्रमाद तो तमोगुण श्रीराम. आग्नप्रळय शस्त्रप्रळय भूतप्रळय विषप्रळय, मत्सरे करी जीवक्षये तो तमोगुण श्रीराम. परपीडेचा संतोष निष्ठुरपणाचा हव्यास, संसाराचा नये त्रास तो तमोगुण श्रीराम. भांडण लावून द्यावे स्वय कौतुक पहावे, कुबुद्धी घेतली जीवे तो तमोगुण श्रीराम. प्राप्त झाली या संपत्ती जीवास करी यातायाती, कळवळा नये चित्ती तो तमोगुण श्रीराम. नावडे भक्ती नावडे भाव नावडे तीर्थ नावडे देव, वेदशास्त्र नलगे सर्व तो तमोगुण श्रीराम. स्नान संध्या नेमनसे स्वधर्मी भ्रष्टला दिसे, अकर्तव्य करीतसे तो तमोगुण श्रीराम. ज्येष्ठ बंधू बाप माये त्यांची वचन न साहे, शीघ्र कोपी निघून जाये तो तमोगुण श्रीराम. उगेची खावे उगेची असावे, स्तब्ध होऊन बैसावे, काहीच स्मरेना स्वभावे तो तमोगुण श्रीराम. चेटक विद्येचा अभ्यास शस्त्रविद्येचा हव्यास, मल्लविद्या व्हावी जास तो तमोगुण श्रीराम. केले गळाचे नवस राडी बेडीचे सायास, काष्टयंत्र छेदी जिव्हेस तो तमोगुण श्रीराम. मस्तकी भदे जाळावे पोते अंग हुरळ पळावे, स्वय शस्त्र टोचून घ्यावे तो तमोगुण श्रीराम. देवास शिर वहावे काते अंग समर्पावे, पडणीवरून घालून घ्यावे तो तमोगुण श्रीराम. निग्रह करून धरणे काते टांगून घेणे, देवद्वारी जीव देणे तो तमोगुण श्रीराम.
निराहार उपोषण पंचाग्नी धूम्रपान आपणास घ्यावे पुरून तो तमोगुण श्रीराम. सकाम जे का अनुष्ठान काते वायो निरोधन अथवा राहावे पडोन तो तमोगुण श्रीराम. नखे केश वाढवावे हस्तचिवर्ते करावे अथवा वात्सुन्य व्हावे तो तमोगुण श्रीराम. नाना निग्रहे पिडावे देह दुःखे चरफडावे क्रोधे देवास फोडावे तो तमोगुण श्रीराम. देवाची जो निंदा करी तो आशाब्दी अघोरी जो संत संग न धरी तो तमोगुण श्रीराम. ऐसा हा तमोगुण सांगता तो असाधारण परित्यागार्थ निरूपण काही एक श्रीराम. ऐसे वर्ते तो तमोगुण परिहापतनास कारण मोक्षप्राप्तीचे लक्षण नव्हेने श्रीराम. केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ जन्मदुःखाचे मूळ तुटेना की श्रीराम. व्हावया जन्माचे खंडन पाहिजे तो सत्वगुण तेची असे निरूपण पुढील समासी श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे तमोगुण लक्षणनाम समास 6वा समाप्त. श्रोते हो, मागील समासामध्ये आपण तमोगुण लक्षण हे श्रवण केले. दशक दुसरा समास 7वा यामध्ये आपण समर्थ रामदासांनी सांगितलेले सत्वगुण लक्षण श्रवण करणार आहोत. आपल्या भोवती पसरलेले सगळे विश्व त्रिगुणात्मक आहे हे जर खरे तर पृथ्वीवरील मानवी जीवन देखील त्रिगुणात्मक असले पाहिजे. सत्व रज आणि तम हे तिन्ही शक्तिरूप आहेत. शक्ती स्वतः चांगली नाही आणि वाईटही नाही. वापरणारा तिचा जसा उपयोग करतो त्यावर ती चांगली अथवा वाईट परिणाम घडवून आणते. त्रिगुणांमध्ये शुद्ध आणि शबल असा भेद करण्याचे कारण असे की देहबुद्धीचा पगडा बसलेल्या स्वार्थी जीवनात गुणांचे शबल रूप दिसते, तर आत्मबुद्धीचा पगडा बसलेल्या निस्वार्थी जीवनात त्याचे शुद्ध रूप आढळते. उदाहरणार्थ युद्ध पाहणे व युद्ध खेळणे किंवा वध करणे हा तमोगुण आहे. भगवान श्रीरामचंद्र अस्त्रविद्या शिकले आणि स्वतः मोठ्या उत्साहाने युद्ध खेळले. शिवाय त्यांनी बालीचा, रावणाचा, ताटकेचा देखील वध केला. त्याचप्रमाणे अर्जुन युद्ध नको म्हणत होता, पण एवढी 18 अध्याय गीता सांगून भगवान श्रीकृष्णांनी अखेर त्याला युद्ध करायला लावले. असे असून सुद्धा या दोन्ही अवतारांना कोणी तमोगुणी मानित नाही. दोघांनीही केवळ कर्तव्य म्हणून युद्ध केले किंवा वध केला, अर्थात ती कर्मे संपूर्णपणे सात्विक होती यात वादच नाही. देहबुद्धीचे किंवा देहाभोवती केंद्रित झालेले जीवन म्हणजे प्रपंच आणि आत्मबुद्धीचे किंवा देवाभोवती केंद्रित झालेले जीवन म्हणजे परमार्थ होय. त्रिगुणांचे प्रापंचिक रूप शबल तर पारमार्थिक रूप शुद्ध असते. दोन्ही रूपांची थोडक्यात तुलना अशी ती पुढील प्रमाणे. समर्थ रामदास स्वामी प्रापंचिक त्रिगुण आणि पारमार्थिक त्रिगुण यांची तुलना करताना प्रापंचिक त्रिगुणाची वैशिष्ट्ये सांगतात की जग माझ्यासाठी आहे ही भावना असल्याने स्वार्थमय असतात. जड अशा दृश्याला सर्वस्व मानून भोगवृत्ती पोचतात. कामनेच्या अधीनपणामुळे कर्मरत व प्रवृत्ती प्रधान असतात. वासना तृप्तीच्या नादाने देहातून सुख घेण्याची साधना जन्मभर करतात, त्यातून विज्ञान वाढीस लागते. या जीवनात काम, क्रोध, द्वेष, मत्सर वगैरे विकारांचा धुमाकूळ चालतो, त्यामुळे सदैव असमाधान राहते. सत्ताधारी, श्रीमंत, कलावंत, राजविलासी आणि चैनी पुरुष आदर्श मानले जातात तसे व्हावेसे वाटते. आकुंचित वृत्तीमुळे दोषदृष्टी असते, दुसऱ्याची निंदा घडते व त्यामुळे अनेकांशी विरोध येतो. दुसऱ्याच्या दुःखाबद्दल उदासीनता असते. यापेक्षा हलक्या पातळीवर दुसऱ्याच्या दुःखाने सुख वाटते, परोपकार करण्याची वृत्ती नसते. प्रपंचातील सुखाने सुखी तर दुःखाने दुःखी होतो. शृंगार, संगीत, नाच, नाटक, तमाशा इत्यादी विरंगुळ्यांची स्थाने असतात. देहालाच देव मानल्याने देहाचे अखंड स्मरण आणि अर्थात भगवंताचे विस्मरण घडते. अशी वैशिष्ट्ये प्रापंचिक त्रिगुण याची सांगितलेली आहेत. तर पारमार्थिक त्रिगुण यांची वैशिष्ट्ये अशी की मी जगासाठी आहे ही भावना असल्याने निस्वार्थी असतात. सूक्ष्म अशा दृश्याला सर्वस्व मानून त्यागवृत्ती पोचतात. निष्कामतेचा आदर्श असल्याने चिंतनशील व निवृत्ती प्रधान असतात.
वासना निर्मूळ करण्याच्या नादाने भगवंतापासून सुख घेण्याची साधना जन्मभर करतात, त्यातून आत्मज्ञान प्रकटते. या जीवनात आत्मानात्म विवेकाचा रम्य विलास चालतो, त्यामुळे मनाला सदैव समाधान राहते. साधू, संत, महात्मे, योगी, त्यागी, आत्मज्ञानी व भगवंताचे प्रेमळ भक्त आदर्श असतात, तशी व्हावीशी वाटते. विशाल वृत्तीमुळे दुसऱ्यांबद्दल प्रेम वाटते, त्याचे गुणच दिसतात. दोषांवर पांघरून घातले जाते, म्हणून अनेकांशी स्नेह जडतो. दुसऱ्याचे दुःख पाहवत नाही, परोपकार करण्याची हौस असते. दुसऱ्याच्या सुखाने आपण सुखी होतो. प्रपंचातील सुखदुःखाच्या हेलकाव्यांनी मन खालीवर होत नाही. दुःखाचा आघात झाला तरी मन डगमगत नाही. हरिकथा, भजन, कीर्तन, प्रवचन, पुण्यतिथीचा उत्सव इत्यादी विरंगुळ्यांची स्थाने असतात. देवाला सर्वस्व मानल्याने भगवंताचे अखंड स्मरण आणि त्यामुळे देहाचा आपोआप विस्मरण घडते. असो, या समासात सत्वगुणांची लक्षणे सांगताना श्री समर्थांनी त्रिगुणांचे पारमार्थिक रूप सविस्तर सांगितलेले आहे. समास 7वा सत्वगुण लक्षण ओवी स्वरूपामध्ये पुढील प्रमाणे. श्रीराम मागा बोलिला तमोगुण जो दुःखदायक दारुण, आता ऐका सत्वगुण परमदुर्लभ. श्रीराम जो भजनाचा आधार तो योगियांचा थार, जो निरसी संसार दुःख मूळ जो. श्रीराम जेने होय उत्तम गती मार्ग फुटे भगवंती, जेने पाविजे मुक्ती सायोज्यता ते. श्रीराम जो भक्तांचा कोवसा जो भवार्णवीचा भरवसा, मोक्ष लक्ष्मीचा दशा तो सत्वगुण. श्रीराम जो परमार्थाचे मंडन जो महंताचे भूषण, रजतमाचे निरशन जयाचे नी. श्रीराम जो परमसुखकारी जो आनंदाची लहरी, देऊनिया निवारी जन्म मृत्यू. श्रीराम जो अज्ञानाचा सेवट जो पुण्याचे मूळ पीठ, जयाचे नी सापडे वाट परलोकाची. श्रीराम ऐसा हा सत्वगुण देही उमटता आपण, ते क्रियेचे लक्षण ऐसे असे. श्रीराम ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक, सदा सानिध्य विवेक तो सत्वगुण. श्रीराम संसार दुःख विसरवी भक्ती मार्ग विमळ दावी, भजन क्रिया उपजवी तो सत्वगुण. श्रीराम परमार्थाची आवडी उठे भावार्थाची गोडी, परोपकारी तातडी तो सत्वगुण. श्रीराम स्नानसंध्या पुण्यशीळ अभ्यंतरीचा निर्मळ, शरीर वस्त्रे सोज्वळ तो सत्वगुण. श्रीराम एजन आणि याजन आधेन आणि अध्यापन, स्वयकरी दान पुण्य तो सत्वगुण. श्रीराम निरूपणाची आवडी जया हरिकथेची गोडी, क्रिया पालटे रोकडी तो सत्वगुण. श्रीराम अश्वदाने गजदाने गोदाने भूमिदाने, नाना रत्नांची दाने करी तो सत्वगुण. श्रीराम धनदान वस्त्रदान अन्नदान उदकदान, करी ब्राह्मण संतर्पण तो सत्वगुण. श्रीराम कार्तिक स्नाने माघ स्नाने व्रते उद्यापने दाने, निकाम तीर्थे उपोषणे तो सत्वगुण. श्रीराम सहस्र भोजने लक्ष भोजने विविध प्रकारीची दाने, निकाम करी सत्वगुणे कामना रजोगुण. श्रीराम तीर्थी अर्पी जो अग्रारे, बांधे वापी सरोवरे, बांगरे देवाळे शिखरे तो सत्वगुण. श्रीराम देवद्वारी पडशाळा, पायरिया दीपमाळा, वृंदावने पार पिंपळा बांधे तो सत्वगुण. श्रीराम लावी वने उपवने पुष्पवाटिका जीवने, निववी तापस्याची मने तो सत्वगुण. श्रीराम संध्या मठ आणि भुयेरी, पायरिया नदी तीरी, भंडारगृहे देवद्वारी बांधे तो सत्वगुण. श्रीराम नाना देवांची जे स्थाने तेथे नंदादीप घालणे, वाहे अलंकार भूषणे तो सत्वगुण. श्रीराम जेंगट मृदांग टाळ, दमामे नगारे काहळ, नाना वाद्यांचे कल्लोळ सुस्वराधिक. श्रीराम नाना सामग्री सुंदर देवाळई घाली नर, हरिभजनी जो तत्पर तो सत्वगुण. श्रीराम चैत्रे आणि सुखासने, दिंड्या पताका निशाने, वाहे चामरे सूर्यापाने तो सत्वगुण. श्रीराम वृंदावने तुळसीवने, रंगमाळा समार्जने, ऐसी प्रीती घेतली मने तो सत्वगुण. श्रीराम सुंदरे नाना उपकरणे, मंडप चांदवे आसने, देवाळई समर्पणे हा सत्वगुण. श्रीराम देवाकारणे खाद्य नाना प्रकारी नैवेद्य, अपूर्व फळे अर्पी सद्य तो सत्वगुण. श्रीराम
ऐसी भक्तीची आवडी नीच दास्यत्वाची गोडी स्वये देवद्वार झाडी तो सत्वगुण श्रीराम. तिथी पर्व महोत्सव तेथे जाता अंतर्भाव काया वाचा मने सर्व अर्पितो सत्वगुण श्रीराम. हरिकथेसी तत्पर गंधे माळा आणि धूषर घेऊन उभी निरंतर तो सत्वगुण श्रीराम. नर अथवा नारी येथान शक्ती सामग्री घेऊन उभी देवद्वारी तो सत्वगुण श्रीराम. महत्कृत्य सांडून मागे देवासये लागवेगे भक्ती निकट आतरंगे तो सत्वगुण श्रीराम. थोरपण सांडून दुरी नीचकृत्य अंगीकारी तिष्ठत उभी देवद्वारी तो सत्वगुण श्रीराम. देवालागी उपोषण वर्जितांबोल भोजन नित्यनेम जपध्यान करीतो सत्वगुण श्रीराम. शब्द कठीण न बोले अतिनेमीसी चाले योगी जेने तोषविले तो सत्वगुण श्रीराम. सांडोनिया अभिमान निकाम करी कीर्तन श्वेद रोमांच स्फुरान तो सत्वगुण श्रीराम. अंतरी देवाचे ध्यान तेने निडारले नयन पडे देहाचे विस्मरण तो सत्वगुण श्रीराम. हरिकथेची अतिप्रीती सर्वथा नये विकृती आदिक प्रेम आदि अंती तो सत्वगुण श्रीराम. मुखी नाम हाती टाळी नाचत बोले वृदावळी घेऊन लावी पायधुळी तो सत्वगुण श्रीराम. देहाभिमान गळे विषयी वैराग्य प्रबळे मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण श्रीराम. काही करावा उपाये संसारी गुंतोन काये उकलवी ऐसे हृदये तो सत्वगुण श्रीराम. संसारी त्रासे मन काही करावे भजन ऐसे मनी उठे ज्ञान तो सत्वगुण श्रीराम. असता आपुले आश्रमी अत्यादरे नित्यनेमी सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण श्रीराम. सकळांचा आला विट परमार्थी जो निकट आघाती उपजे धारिष्ट तो सत्वगुण श्रीराम. सर्व काळ उदासीन नाना भोगी विटे मन आठवे भगवत भजन तो सत्वगुण श्रीराम. पदार्थी न बैसे चित्त मनी आठवे भगवंत ऐसा दृढ भावार्थ तो सत्वगुण श्रीराम. लोक बोलती विकारी तरी अधिक प्रेमाधरी निश्चय बाणी अंतरी तो सत्वगुण श्रीराम. अंतरी स्फूर्ती स्फुरे स्वस्वरूपी तर्क भरे नष्ट संदेह निवारे तो सत्वगुण श्रीराम. शरीर लावावे कारणी साक्षेप उठे अंतःकरणी सत्वगुणाची करणी ऐसी असे श्रीराम. शांती क्षमा आणि दया निश्चय उपजे जया सत्वगुण जाणावा तया अंतरी आला श्रीराम. आले अतीत अभ्यागत जाऊ ने दिजो भूकिस्त येथान शक्ती दान देतो तो सत्वगुण श्रीराम. तडी तापडी दैन्यवाने आले आश्रमाचे निगुणे तया लागी स्थळ देणे तो सत्वगुण श्रीराम. आश्रमी अन्नाची आपदा परिविमुख नव्हे कदा शक्तीनुसार दे सर्वदा तो सत्वगुण श्रीराम. जेने जिंकली रसना तृप्त जयाची वासना जयासना ही कामना तो सत्वगुण श्रीराम. होणार तैसे होत जात प्रपंची झाला आघात डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण श्रीराम. एका भगवंता कारणे सर्व सुख सोडिले जेने केले देहाचे सांडणे तो सत्वगुण श्रीराम. विषयी धावे वासना परी तो कदा डळमळीना ज्याचे धारिष्ट चळेना तो सत्वगुण श्रीराम. देह आपदेने पीडला क्षुदे तृषेने ओसावला तरी निश्चयो राहिला तो सत्वगुण श्रीराम. श्रवणानी मनन निज ध्यासे समाधान शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण श्रीराम. जयास अहंकार नसे नैराश्यता विलसे जयापासी कृपावसे तो सत्वगुण श्रीराम. सकळांची नम्र बोले मर्यादा धरून चाले सर्व जग तोषविले तो सत्वगुण श्रीराम. सकळ जनांसी आर्जव नाही विरोधास ठाव परोपकारी वेची जीव तो सत्वगुण श्रीराम. आपकार्य हुनी जीवी परकार्य सिद्धी करावी मरोन कीर्ती उरवावी तो सत्वगुण श्रीराम. पराव्याचे दोषगुण दृष्टीस देखे आपण समुद्राईसी साठवण तो सत्वगुण श्रीराम. नीच उत्तर सहाने प्रत्योत्तर न देणे आला क्रोध सावरणे तो सत्वगुण श्रीराम. अन्याये विन गांजिती नाना परी पीडा करीती तितुकेही साठवी चित्ती तो सत्वगुण श्रीराम. शरीरे घीस सहाने दुर्जनासी मिळवून जाणे निंदकास उपकार करणे हा सत्वगुण श्रीराम.
मन भलतीकडे धावे ते विवेके आवरावे. इंद्रिये दमन करावे तो सत्वगुण श्रीराम. सत्क्रिया आचरावी असत्क्रिया त्यागावी. वाट भक्तीची धरावी तो सत्वगुण श्रीराम. जया आवडे प्रातस्नान आवडे पुराण श्रवण. नाना मंत्री देवतार्चन करीतो सत्वगुण श्रीराम. पर्वकाळी अतिसादर वसंत पूजेस तत्पर. जयंत्याची प्रीती थोर तो सत्वगुण श्रीराम. विदेशी मेले मरणे तयास संस्कार देणे. अथवा सादर होणे तो सत्वगुण श्रीराम. कोणी एकास मारी तयास जाऊन वारी. जीवबंधन मुक्त करी तो सत्वगुण श्रीराम. लिंगेला खोली अभिषेक नामस्मरणी विश्वास. देवदर्शनी अवकाश तो सत्वगुण श्रीराम. संत देखोनी धावे परमसुखे हेलावे. नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण श्रीराम. संत कृपा होय जयास तेने उद्धारिला वंश. तो ईश्वराचा अंश सत्वगुणे श्रीराम. सन्मार्ग दाखवी जगा जो लावी हरिभजना. ज्ञान शिकवी अज्ञाना तो सत्वगुण श्रीराम. आवडे पुण्य संस्कार प्रदक्षिणा नमस्कार. जया राहे पाठांतर तो सत्वगुण श्रीराम. भक्तीचा हव्यास भारी ग्रंथ सामग्री जो करी. धातुमूर्ती नाना परी पूजितो सत्वगुण श्रीराम. जळफळीतो उपकरणे माळा गवाळी आसने. पवित्रे सोज्वळे वसने तो सत्वगुण श्रीराम. परपीडेचे वाहे दुःख परसंतोषाचे सुख. वैराग्य देखोन हरिक मानितो सत्वगुण श्रीराम. परभूषणे भूषण परदूषणे दूषण. परदुःखे सीने जाण तो सत्वगुण श्रीराम. आता असो हे बहुत देवी धर्मी ज्याचे चित्त. भजे कामना रहित तो सत्वगुण श्रीराम. ऐसा हा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारक. येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा श्रीराम. सत्वगुणे भगवत भक्ती सत्वगुणे ज्ञानप्राप्ती. सत्वगुणे सायोज्य मुक्ती पावी जेते श्रीराम. ऐसी सत्वगुणाची स्थिती स्वल्प बोलिले यथामती. सावध होऊनी श्रोती पुढे अवधान द्यावे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सत्वगुणनाम समास 7वा समाप्त.